अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोर येथील संविधान प्रभाग संघाच्या कारभारात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले। शासनाच्या अनुदानाच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रभाग संघाच्या कार्यालयात नोंद असलेले साहित्य प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। माहितीनुसार प्रभाग संघासाठी शासनाच्या निधीतून प्रोजेक्टर, इन्व्हर्टर आणि इतर कार्यालयीन साहित्याची खरेदी करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान यापैकी बहुतांश साहित्य कार्यालयात उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शासकीय निधीतून खरेदी करण्यात आलेलं साहित्य नेमकं कुठे आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। याशिवाय शासनाच्या सुमारे 5 लाख रुपयांच्या अनुदानातून सुरू करण्यात आलेल्या वृंदावन साडी सेंटरमध्ये अत्यल्प साहित्य असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रत्यक्षात दुकानात 20,000 रुपयांचं सुद्धा साहित्य नसल्याचा दावा होत असून अनुदानाच्या खर्चाबाबत शंका व्यक्त केली जाते। तसंच शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली मिरची पिसाई मशीन गेल्या वर्षभरापासून विनापरवानाच पडून असल्याचा आरोप आहे। नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले पाणी शीत यंत्र देखील वापराअभावी निष्क्रिय अवस्थेत असल्याचा दावा आहे। शासनाच्या निधीतून उपलब्ध झालेल्या सुविधा वापरात का आणल्या जात नाहीत असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। महिला कॅडरना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या वितरणात सुद्धा अनियमितपणा झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। त्यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर झालाय का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महिला बचत गट आणि प्रभाग संघांना स्वावलंबी करण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचं अनुदान व विविध साहित्य उपलब्ध करून दिलं जात आहे। मात्र ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या उपयोगात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। अनेक साहित्य पडून असल्याचा दावा आणि अनुदानाच्या वापराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अभियान कुणासाठी हा डल्ला कोण खातोय? अनेक साहित्य पडून असल्याचा दावा आणि अनुदानाच्या वापराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अभियान नेमकं कुणासाठी आहे आणि डल्ला कोण खातोय असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतोय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रभाग संघाच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून अनुदान खर्चाची पडताळणी करण्यात यावी। दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करून शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना संबंधित नोंदी व माहिती दाखवण्यास नकार देण्यात आल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय। सर्व व्यवहार नियमानुसार आणि पारदर्शक असतील अशी माहिती देण्यास आक्षेप का असावा असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। माहिती देण्यास टाळाटाळ झाल्यानं संशय अधिक बळावतोय। या सर्व बाबी आरोपांवर आधारित असून संबंधित अध्यक्ष, सचिव किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या आरोपांची सत्यता सक्षम प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। माझे नाव सतीश शिवणकर, प्रभाग संघ केशोरी। या ठिकाणी मी प्रभाग संघ जबाबदारी माझ्याकडे मिळालेली आहे। कधीपासून रुजू झालात? माझी रुजू दिनांक आहे 17/4/2026। तर सर, मग याच्यामध्ये जे स्टॉक रजिस्टर जो आहे किंवा याच्यामध्ये जे तुम्हाला साहित्य सामग्री जी मिळाली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, त्याबद्दल माहिती नाही आहे, पण त्या दिवशी तालुक्याची टीम आली होती, त्यांनी वगैरे रेकॉर्ड वगैरे चेक केले। अच्छा, तर मग आता तुमच्याकडे जे पत्रकार जसे आले आहेत त्यांना तुमच्या साहित्याची चौकशी पाहिजे आहे का? त्यांना असं वाटतं आहे का तुमच्याकडे जे साधनसामुग्री होती ते इथं कमी प्रमाणामध्ये आहे, तर त्यांना ते स्टॉक रजिस्टर बघायचं होतं, तर तुमचं मत काय आहे? त्याविषयी कसं आहे प्रभागातील सामाईन हा प्रभागाची कार्यकारिणी असते। कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष मॅडम, कोषाध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात। त्यांनी जसं आम्हाला निर्देश दिलं की तुम्ही त्यांना दाखवून घ्या म्हणून, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। परंतु जसं आमच्या वरिष्ठ म्हणजे तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून लोक आले किंवा सर आले, त्यांना आम्ही आमचे कर्मचारी म्हणून दाखवू शकतो। तर तुम्ही त्यांना दाखवू शकता, मग पत्रकार लोकांना का दाखवू शकत नाही? कारण आम्ही त्यांच्या अधीनस्थ काम करत असतो। कार्यालयातील कर्मचारी जे आमचे वरिष्ठ कर्मचारी त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या निगराणीमध्ये आम्ही कार्य करत असतो। त्यामुळे आम्ही त्यांना दाखवण्यास हरकत नाही। पण जसे काही समजा तुम्ही पत्रकार वगैरे, त्यांच्यासाठी आम्हाला अध्यक्ष मॅडम जोपर्यंत काही सांगत नाही की यांना दाखवून घ्या, तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। तर तुम्ही अध्यक्षांना फोन करून किंवा माहिती देऊन त्यांना विचारपूस करून दाखवू शकता ना? अध्यक्ष मॅडमने फोन केले असता, अध्यक्ष मॅडम ह्या बाहेरगावी आहेत, त्यांनी नंतर कळवलं। तर त्यांनी काय म्हटलं? अध्यक्ष मॅडम सध्या आता बाहेरगावी आहेत असं सांगितलं त्यांनी। नाही, त्याविषयी काही बोलले नाही, फक्त बाहेर म्हणून सांगितले।
तर याच्यामध्ये जे तुमचा आरो प्लॅन वगैरे आहे आणि येथील काही साधन सामुग्री जी आहे, साहित्य आहे, हे बाहेर ठिकाणी होते, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, मला तर माझ्या माहितीनुसार मी जे म्हणजे मी सामान तर काहीच म्हणजे स्टॉक जेव्हा मी रिज्यू झाले तेव्हा स्टॉक बुक चेक नाही केले, परंतु माझ्या माहितीनुसार येथे सामान आहे. हा जो तुमचा आरो फिल्टर होता हा बाहेर होता 2-3 महिन्यापासून. मग आता इथं कसं काय आलं, याबद्दल काय माहिती आहे? नाही, याबद्दल मला काही माहिती नव्हती. म्हणजे बाहेर वगैरे होतं असं काही माहिती नव्हतं.